आपल्या देशाचा खरा अन्नदाता आहे. तो सकाळच्या सूर्याबरोबर कामाला लागतो आणि संध्याकाळपर्यंत घाम गाळतो, केवळ आपल्या थाळीत अन्न यावं म्हणून. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं आपल्या देशात शेतकऱ्यांचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यामुळे पिकांचे नुकसान, तर कधी कर्जबाजारीपणा आणि आर्थिक असुरक्षितता, हे सर्वच त्याच्या नशिबी असताना सुद्धा त्याचा विश्वास कधीच ढळत नाही. कारण त्याला माहिती आहे, माती साथ देईल तर आयुष्य पुन्हा फुलणार आहे. रुजली, धरणी चिंब झाली. शेतकऱ्यांची साथ या काळ्या आईने ऐकली आणि भरभरून पाऊस सुरू झाला. परंतु या भोळ्या शेतकऱ्यांना काय माहिती, हाच पाऊस कष्टानं पिकवलेल्या पिकांची माती करेल. ढगफुटीसारखा पाऊस झाला आणि अख्ख्या सोलापूर शहरात हाहाकार उडाला. जोरदार पाऊस इतका बरसला की थेट नाका तोंडामध्ये पाणी जाऊन लोकांचा जीव हा टांगणीला लागला. सोलापुरात अवघ्या काही तासात तब्बल 118 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शेकडो घरं पाण्यात गेली. निसर्गापुढे हतबल झालेल्या माणसांनी या आभाळा एवढ्या संकटातून कसं बाहेर पडायचं. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तसेच सोलापूर जिल्ह्यात काही दिवसांपासून सुरू झालेल्या या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत केलं. गावागावात नद्या दुथडी भरून वाहत होत्या. कुठं घरं कोसळली तर कुठं मुकी जनावरं सुद्धा वाहून गेली. अनेक कुटुंब बेघर झाली. सगळं काही पाण्याखाली जात होतं. हा फक्त पाण्याचा पूर नव्हता, ती होती वेदनेची लाट, प्रत्येक शेतकऱ्याच्या आयुष्याला उद्ध्वस्त करणारी.
रांगोळी झाली. होतं नव्हतं सगळं गेलं. घरात कमरे एवढं पाणी, घरदार उद्ध्वस्त, पावसात संसार उद्ध्वस्त, चिखल घरात, वह्या पुस्तके पाण्यात. आई ढसा ढसा रडत होती. चिमुकले हंबरडा फोडत होती. ना घर राहिलं, ना राहिला संसार. होतं नव्हतं सगळंच पाण्यात वाहून गेलं. त्याच्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतं. मला वाटायचं की आम्ही मरूच. तुला काय पाहिजे? जीव पाहिजे आम्हाला. पण या काळोखातही माणुसकीचा प्रकाश दिसला. स्वयंसेवक, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी एकत्र येऊन मदतीसाठी धाव घेतली. अन्न, औषध, आसरा आणि स्थलांतर, संकटातही हात देणारा सोलापूर उभा राहिला. हे धरणीची आम्ही तुला जीवाचं रान करत. तुम्ही भाऊ भारी वादळ वाऱ्यातील. हे धरणीची आम्ही तुला जीवाचं रान करत. तुम्ही भाऊ भारी वादळ वाऱ्यातील. प्रत्येक वेळेला निसर्गानं परीक्षा घेतली. पुरात सगळं वाहून गेलं तरी देखील हा आपला बळीराजा थांबला नाही. त्यानं स्वतःशी खूणगाठ बांधली आणि तो सतत स्वतःशी म्हणायचा, आता पुन्हा उभं राहायचं, पुन्हा बियाणं पेरायचं, पुन्हा मेहनत करायची. हा आपला शेतकरी आजही आशेवर उभा आहे. कारण त्याला माहिती आहे, पिकं हरली तरी हिंमत हारायची नाही. आणि आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. तळावर माती नशीब चोरून हाती. पाऊल घे जिंकायचे रणसारे. काळाचा भाचा तुझी विचार देऊन घेणे भाईसारा. उठी रे चली रे उडी रे झेपू घे किंवा तुम्ही बळीसारा. वाटे वाहू दे काही दिशा आता थांबायचं नाही. हेट झालं आता थांबायचं नाही. थांबायचं नाही. मंडळी, हा शेतकरी नुसतं पीक पिकवत नाही, तर तो आशा पेरतो, विश्वास उगवतो आणि आपल्या थाळीत जीवन वाढवतो. त्यामुळे या आपल्या बळीराजाला केवळ कृतज्ञतेचा नव्हे तर सन्मानाचा नमस्कार करायला हवा आणि म्हणायला हवं, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान.